अध्याय 75. राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, तुझे आजोबा मोठे महात्मा होते. त्यांच्या प्रेमबंधनाने बांधून सर्व बंधू बांधवांनी राजसूय यज्ञात विभिन्न सेवा कार्य स्वीकारले होते. भीमसेन भोजनालयाची व्यवस्था पाहत होता. दुर्योधन कोषाध्यक्ष होता. सहदेव पाहुण्यांच्या सत्काराचे काम पाहत होता. अर्जुन गुरुजनांच्या सेवा शुश्रूषेचे काम पाहत होता. द्रौपदी भोजन वाढण्याची व्यवस्था पाहत होती. भगवान श्रीकृष्ण आलेल्या अतिथीचे चरण प्रक्षालनाचे कार्य करीत होते. अशा प्रकारे अनेकांच्या सहकार्याने राजसूय यज्ञ संपन्न झाला. या यज्ञाचा उत्सव आणि युधिष्ठिराचे ऐश्वर्य पाहून सर्वांना अत्यंत आनंद झाला होता. परंतु केवळ एक दुर्योधन असा होता ज्याचे हृदय ईर्षेने जळत होते. पांडवांसाठी मय नावाच्या दानवाने एक दिव्य महाल बनविला होता. एके दिवशी राजाधिराज महाराज युधिष्ठिर आपले बंधू बांधव आणि भगवान श्रीकृष्णांसह सिंहासनावर इंद्राप्रमाणे बसले होते. त्यावेळी त्यांची भोगसामुग्री राज्यलक्ष्मी ब्रह्मदेवाच्या ऐश्वर्यासमान होती. त्याचवेळी अभिमानी दुर्योधन आपल्या दुःशासन आदी बंधूबरोबर त्या महालात आला. तो क्रोधाने द्वारपालांना हिणवीतच होता. त्या सभेमध्ये मय दानवाने अशी माया केली होती की ज्या ठिकाणी पाणी आहे असे वाटे तेथे पाणी नसून फरशी असे, आणि ज्या ठिकाणी फरशी असल्यासारखे वाटे तेथे पाणी असे, आणि कपडे ओले होत. त्या दिवशी तसेच झाले. दुर्योधनास ज्या ठिकाणी पाणी आहे असे वाटून त्याने आपले वस्त्र वर केले तेथे फरशीच होती. ज्या ठिकाणी त्याला फरशी आहे असे समजून तो वेगाने चालला होता तेथे पाणी होते, आणि त्या पाण्यात तो सपाट पडला. त्याला पडताना पाहून भीमसेन आणि अन्य राण्या आपले हसू रोखू शकल्या नाहीत. ते पाहून दुर्योधन अत्यंत लज्जित झाला. त्याचा रोम रोम क्रोधाने पेटला होता. तो काही न बोलता चुपचाप हस्तिनापुरी निघून गेला. ही घटना पाहून सत्पुरुषांच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली आणि युधिष्ठिराचे मन सुद्धा खिन्न झाले. अध्याय 75 समाप्त. अध्याय 76. शाल व राजाशी यादवांचे युद्ध. श्री शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, शाल्व शिशुपालाचा सखा होता. रुक्मिणीच्या लग्नप्रसंगी वरातीमध्ये शिशुपालाकडून आला होता. त्यावेळी यदुवंशीयांनी युद्धात जरासंघ आदी राजांच्या बरोबर शाल्वास सुद्धा जिंकले होते. त्यावेळी समस्त राजांच्या समक्ष शाल्वाने यदुवंश पूर्णपणे नष्ट करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्या मूर्ख राजाने अशी प्रतिज्ञा करून देवाधिदेव महादेव यांची तपस्या करण्यास प्रारंभ केला. त्याने अतिशय घोर तपस्या केल्यानंतर महादेव प्रसन्न झाले. त्यांनी शाल्वास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी शाल्व म्हणाला, हे देवाधिदेवा महादेवा, मला असे एक विमान द्यावे जे देवता, यक्ष, किन्नर, राक्षस यांच्याकडून तोडले जाऊ नये. जेथे इच्छा असेल तेथे ते नेता यावे. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले. यानंतर मय दानवाने भगवान शंकरांच्या आदेशानुसार लोखंडाचे सौभ नावाचे एक विमान करून दिले. हे विमान इतके अंधकारमय होते की त्याला पाहणे अथवा पकडणे अत्यंत कठीण होते. शाल्वाने हे विमान प्राप्त करून द्वारकेवर एक भली मोठी सेना घेऊन चढाई केली. द्वारकेस चारी बाजूने वेढा दिला होता. त्याची ती अजस्त्र सेना द्वारकेतील सुंदर सुंदर उद्याने, उपवने यांचा नाश करू लागली. त्याच्या विमानातून तो निष्पाप जनतेवर अस्त्र शस्त्रांची झड करू लागला. त्यामुळे जनता त्रस्त होऊन गेली. प्रद्युम्नाने सर्व जनतेस धीर दिला आणि घाबरू नका, मी त्या दानवाचा निपात करतो असे आश्वासन दिले. तो रथ घेऊन शस्त्र अस्त्रांसह चिलखत धारण करून युद्धस्थळी आला. त्याचे बंधू सांब, सात्यकी, चारुदेष्ण तसेच ज्येष्ठवीर अक्रूर, कृतवर्मा, भानुविंद, गद, चारण अनेक वीर शस्त्रास्त्रे घेऊन निघाले. शाल्वसेनेचे आणि यदुवंशीयांचे घनघोर युद्ध झाले. प्रद्युम्नाने आपल्या अतुल पराक्रमाचे प्रदर्शन केले. शाल्वाची सेना यदुवंशीयांच्या समोर टिकाव धरू शकली नाही. त्याची बहुसंख्य सेना या युद्धात कामास आली. यावेळी श्रीकृष्ण इंद्रप्रस्थी होते. नुकताच राजसूय यज्ञ संपन्न झाला होता. श्रीकृष्णांना तेथे काही अपशकुनांचा अनुभव येऊ लागला होता. त्यामुळे ते लवकरच इंद्रप्रस्थाहून द्वारकेस जाण्यास निघाले. द्वारकेस येताच त्यांना शाल्वाच्या चढाईची वार्ता कळाली. ते आपल्या सारथ्यास म्हणाले,
दारुका, आपण सरळ शाल्वाकडे जाऊ. तेथे आपला रथ घेऊन चल. शाल्वाच्या सेनेने श्रीकृष्णांनी युद्धभूमीत प्रवेश करताच त्यांना ओळखले. आतापर्यंत शाल्वाची बरीच सेना नष्ट झाली होती. शाल्वाने श्रीकृष्णांना पाहताच त्यांच्या सारथ्याच्या दिशेने फार मोठी शक्ती पाठविली. तिच्या प्रकाशात 10 दिशा चमकू लागल्या. श्रीकृष्णांनी आपल्या एका बाणाने त्या शक्तीचे तुकडे तुकडे करून टाकले. शाल्वाने भगवंताच्या डाव्या हातावरील धनुष्य आपल्या बाणाने खाली पाडले. ही एक अद्भुत घटनाच होती. यावेळी शाल्व मनात येईल तसे बोलू लागला. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, अरे मंदबुद्धी, वीर लोक नुसत्या वल्गना करीत नाहीत, आपल्या शौर्याचे प्रदर्शन करतात. असे म्हणून त्यांनी आपल्या अतिवेगवान आणि भयंकर गदेने शाल्वावर प्रहार केला. त्या प्रहाराने तो रक्त ओकू लागला, परंतु तत्काळ अदृश्य झाला. परंतु थोड्या वेळातच शाल्व वसुदेवा समान एका मायारचित मनुष्यास घेऊन आला आणि भगवंतांना म्हणू लागला, हे बघ, तुझ्या पित्याचा वध मी तुझ्या डोळ्यासमोर करतो. सामर्थ्य असेल तर त्यांना वाचव. असे म्हणून त्याने त्या मायावी पुरुषाचा शिरच्छेद केला आणि स्वतः विमानात जाऊन बसला. त्याला हे माहीत नव्हते की मायापतींवर त्याची खोटी माया काय असर करू शकेल. श्रीकृष्णांनी आपल्या गदेने त्याच्या विमानावर प्रहार केले, त्यामुळे ते तुटून समुद्रात जाऊन पडले. त्यावेळी शाल्वाने विमानाच्या बाहेर उडी मारली आणि पुन्हा श्रीकृष्णावर चाल करून आला. त्यावेळी भगवंतांनी आपल्या भाल्याने त्याचे दोन्ही हात तोडून टाकले आणि सुदर्शन चक्राने शाल्वाचा शिरच्छेद केला. यावेळी देवांनी आकाशात दुंदुभी वाजविल्या आणि पुष्पवृष्टी केली. येथे अध्याय 76 संपन्न झाला. अध्याय 77 दंतवक्र आणि विदुरथाचा उद्धार. तीर्थयात्रेत बलरामांकडून सुत महाराजांची हत्या. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, शिशुपाल, शाल्व आणि पौंड्रक यांच्या वधानंतर त्यांच्या मित्रत्वाचे ऋण चुकविण्यासाठी मूर्ख दंतवक्र एकटाच चालत युद्धभूमीमध्ये आला. तो क्रोधाने लाल पिवळा होत होता. त्याच्या हातात एक गदा होती, परंतु तो इतका शक्तिशाली होता की त्याच्या पायाच्या जमिनीवर मारण्याने पृथ्वी हलत होती. भगवंतांनी ज्यावेळी तो येत असलेले पाहिले, त्यावेळी ते हातात गदा घेऊन चटकन रथातून उतरले. त्याचवेळी दंतवक्र भगवंतांच्या समोरच आला. तो गर्वाने मस्त होऊन म्हणाला, अरे कृष्णा, सुदैवाने तू आज माझ्या समोर आलास. तू माझ्या मामाचा मुलगा आहेस, म्हणून मी तुला मारू इच्छित नाही, परंतु माझ्या मित्रांना तू मारून टाकलेस आणि आता माझ्यावर चाल करून येत आहेस, म्हणून आज माझ्या गदेने तुला चूरचूर करून टाकीन. दंतवक्राने भगवंतांच्या मस्तकावर आपल्या गदेने प्रहार केला, परंतु त्या प्रहाराने भगवंतांना काहीच झाले नाही. भगवंतांनी आपली भली मोठी गदा घेऊन दंतवक्राच्या छातीवर प्रहार केला. त्या प्रहाराने दंतवक्राचे हृदय फाटले आणि तो रक्त ओकू लागला. थोड्याच वेळात तो गतप्राण झाला. त्याच्या शरीरातून एक ज्योत निघाली आणि ती श्रीकृष्णामध्ये विलीन झाली. दंतवक्राचा भाऊ विदुरथ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे अत्यंत क्रोधित होऊन हातात तलवार घेऊन आणि ढाल घेऊन श्रीकृष्णावर चाल करून आला. ज्यावेळी भगवंतांनी पाहिले की विदुरथ मारण्यासाठी येत आहे, त्यावेळी त्यांनी आपले दिव्य चक्र विदुरथावर सोडले. त्या चक्राने विदुरथाचे शिर धडापासून वेगळे केले. अशा प्रकारे भगवंतांनी शाल्व आणि त्याचे विमान सौभ, दंतवक्र आणि त्याचा बंधू विदुरथ यांचा वध करून भूभार हलका केला. भगवंतांनी विजय मिळवून द्वारकेत प्रवेश करताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करीत मोठे मोठे ऋषी, मुनी, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, चाणर त्यांच्या अद्भुत यशाचे गायन करू लागले. एकदा बलरामांनी ऐकले की दुर्योधनादी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध होणार आहे आणि त्याची तयारी चालू आहे. हे ऐकताच त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यांना कोणाचाच पक्ष घेऊन युद्ध करणे पसंत नव्हते. यासाठी त्यांनी तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने द्वारकेतून काढता पाय घेतला. तेथून ते प्रभास क्षेत्री गेले. तेथे स्नान, दान, तर्पण आदी करून काही ब्राह्मणांसह ज्या ठिकाणाहून सरस्वती नदीचा उगम होतो तेथे ते जाण्यास निघाले. त्यांनी क्रमशः पृथोदक, बिंदुसर, त्रितकूप, सुदर्शन तीर्थ, विशाल तीर्थ, ब्रह्मतीर्थ, चक्रतीर्थ, सरस्वती तीर्थ या तीर्थांची दर्शने घेत स्नान, दान, तर्पण आदी करून गंगातटीचे मुख्य तीर्थांचे दर्शन घेऊन निमिषारण्यात ते आले. त्यावेळी तेथे मोठे मोठे ऋषी, मुनी सत्संगरूप महान सत्र चालवित होते. बलरामांचे तेथे आगमन होताच
सर्व ऋषीमुनींनी त्यांचे यथायोग्य स्वागत केले, त्यांची विधिपूर्वक पाद्यपूजा केली. परंतु व्यासपीठावर विराजमान असलेल्या व्यासमुनींचे शिष्य रोमहर्षण महाराजांनी बलरामांचा आदर सत्कार केला नाही. ते आपल्या जागेवरून उठले सुद्धा नाहीत. वास्तविक पाहता रोमहर्षण हे सूत जातीत जन्म घेऊनही ब्राह्मणांच्या पेक्षा उच्च स्थानावर बसले होते. याचा बलरामांना अतिशय क्रोध आला होता आणि त्यांनी आपल्या हातातील कुशाच्या टोकाने त्यांच्यावर प्रहार केला. त्या प्रहाराने रोमहर्षण त्वरित मरण पावले. या घटनेने सर्व ऋषी मुनी अत्यंत शोकाकुल झाले. ते बलरामांना म्हणाले, प्रभो, आपण फार मोठा अधर्म केला आहे. सूत महाराजांना आम्हीच ब्राह्मणोचित आसनावर बसविले होते आणि त्यांना हे सत्र संपेपर्यंत शारीरिक कष्टरहित आयु सुद्धा प्रदान केली होती. आपण अजाणतेपणे असे कार्य केले आहे जे ब्रह्महत्ये समान आहे. आपण स्वयंच या ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त कराल तर लोकांना सुद्धा शिकवण मिळेल. बलराम म्हणाले, मी या ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त नक्कीच करीन. ऋषी म्हणाले, भगवन, तुम्ही असा उपाय करा ज्याच्या योगाने आपले शस्त्र पराक्रम आणि त्यांचा मृत्यू व्यर्थ होणार नाही. आम्ही जे वरदान दिले आहे ते सुद्धा सत्य व्हावे. भगवान बलराम म्हणाले, हे ऋषीनो, वेदांचे असे सांगणे आहे की आत्माच पुत्र रूपाने जन्म घेतो. यासाठी रोमहर्षाच्या स्थानी त्यांचा पुत्र आपणास पुराणातील कथा सांगेल. त्याला मी दीर्घायू, इंद्रिय शक्ती आणि बळ देतो. बलराम पुढे म्हणाले, माझ्या हातून अनावधानाने जो अपराध घडला आहे त्याचे आपण जे सांगाल ते प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे. ऋषीगण म्हणाले, प्रभो, इल्वलाचा पुत्र बलवल नावाचा एक भयंकर दानव आहे. तो प्रत्येक यज्ञ सत्राच्या वेळेस येथे येतो आणि रक्त, विष्ठा, मूत्र आदी आणि मांसाच्या तुकड्यांची वर्षा करून यज्ञ सत्र दूषित करून टाकतो. तुम्ही या दानवाचा वध करून आम्हास त्याच्यापासून सुटका करावी. हीच आमच्यासाठी फार मोठी सेवा होईल. यानंतर एकाग्र चित्ताने तीर्थामध्ये स्नान करून 1 वर्षपर्यंत भारतभर विचरण करावे. याने तुमची शुद्धी होईल. येथे अध्याय 78 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.